गुरुचरित्र अध्याय 3 अंबरीश आख्यान। ओम श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। सिद्धयोग्यांनी सांगितलेले गुरुमाहात्म्य ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला। तो सिद्धमुनींच्या जयजयकार करीत म्हणाला, अहो सिद्धमुनीवर्य, आपण माझ्या मनातील संदेह दूर केलात। आज तुमच्यामुळेच मला परमार्थाचे मर्म समजले। तुम्ही जे गुरुमाहात्म्य सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे। आता मला कृपा करून सांगा, आपण कोठे राहता, भोजन कोठे करता, मी आपला दासानुदास होऊ इच्छितो। नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला। त्यांनी नामधारकाला प्रेमाने आलिंगन दिले। ते म्हणाले, ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहत होते तेथे तेथे मी राहतो। गुरुस्मरण हेच माझे भोजन, श्री गुरुचरित्रामृताचेच मी सदैव सेवन करतो। असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखविला। ते म्हणाले, या श्री गुरुचरित्राचे नित्य श्रवण पठण केले असता भक्ती आणि मुक्ती, सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते। मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात।